हाय हॅलो नमस्ते, मी मृणाली आयन चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बऱ्याच दिवसांनी आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आता चाललेलो आहोत, गेस करा कुठे? आयन कुठे चाललेलो आहोत? मला पण नाही माहिती। आम्ही चाललेलो आहोत पाचाडला। पाचाडला चाललेलो आहोत आणि आम्ही आता टेंबोड्यावरून निघालेलो आहोत। पळसप्याहून मम्मी आणि पप्पांना घ्यायचं आहे आणि तिथून नंतर पुढचा प्रवास आम्ही सुरू करू। मम्मी पप्पांना घेऊन निघालेलो आहोत, है ना आयन? आणि मागे दिसत नाहीये हा, सगळे पॅक आहे। ब्रुनो, पप्पा, मम्मी आणि आम्ही, आणि आता निघाले। आणि ब्रुनो आपल्याला नाही बोलूया, चला गणपती बाप्पा मोरया। 7 वाजायला आलेले आहेत आणि आम्ही आता थांबलेलो आहोत माणगाव मध्ये। थोडंसं सामान घ्यायचं आहे, आयनची औषधं वगैरे घ्यायची जी घ्यायला जमली नाही आणि घाईत आम्ही निघालेलो त्यावेळेचा। आणि हा आहे आयन आणि मागे आत्ता पाहू शकता पप्पा आणि मम्मी, आणि बॅक साईडला तिकडे ब्रुनो आहे, तो दिसत नाहीये। इकडे सगळे सामान आहे। सो हे गेलेत औषध घ्यायला, ते आल्यानंतर मग आम्ही निघू आणि मग नंतर माणगाव टू गाव असा प्रवास सुरू होईल। सो मला असं वाटतं आजचं तर काही ब्लॉग होईल की नाही माहिती नाही, ट्राय करीन गेल्यानंतर थोडंफार करण्याचा। चला तर मग आता बाय, आम्ही नंतर बोलतो। वेलकम। आणि कालच्या ब्लॉग नंतर मला ब्लॉग करता आला नाही कारण खूप लेट पोचणं झालं आणि घाई गडबड चालली। येताना सामान वगैरे भरायचं होतं थोडंसं, म्हणजे सामान म्हणजे दूध पिशव्या वगैरे असं सगळं। तो ब्लॉग ते मला कंटिन्यू करता नाही आला। तर आता नेक्स्ट मॉर्निंग आहे आणि तुम्ही पाहू शकता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि वाजले आहेत मला असं वाटतं ऑलमोस्ट 9 वाजे, पावणे 9 वाजायला आलेले आहेत आणि मस्त पावसाने हजेरी लावलेली आहे। आणि लास्ट टाइम पण आम्ही जरा लवकरच गेलेलो कारण आयनचा ॲडमिटचा इश्यू होता, तर त्याच्यामुळे त्याला थंडी लागेल। इथे काही सोय नाही आहे डॉक्टरची वगैरे, लहान मुलांच्या वगैरे। छोटंसं एक क्लिनिक आहे नाक्यावर। पावसाचा आवाज आहे, हे पहा पाऊस छान छान। सो 6 तारखेला राज्याभिषेक सोहळा आहे, त्याची पण गर्दी होणार आहे। लास्ट टाइम पण याच वेळेला आलेलो, पण यावेळेला जास्त राहणार आहे। आयनचं टेन्शन नाही राहिले कारण आयनचं आता ऑपरेशन झालेलं आहे। सो आता त्याला सर्दी ताप वगैरे असं काही होत नाही आहे आणि एकदम स्ट्रॉंग आहे, खेळतो वगैरे आणि मस्त असतो। सो मला यावेळेस जास्त राहता येईल आणि आयनची स्कूल सुरू होणार आहे 16 तारखेला। तर मी इथून 15 तारखेला निघणार आहे, फुल मस्त मजा करून जाणार आहे। आयन खाली झोपलेला आहे, मम्मी चहा ठेवते, मी थोड्या वेळात नेतेच आहे। मी वरती यासाठी आलेली कारण एक बॅग होते आणि सगळं सॉर्ट करायचं होतं मला। सगळं सॉर्ट करायचं होतं, शॅम्पू वगैरे आंघोळीचे न्यायचे होते, हे असं सगळं। नंतर मी दाखवते खाली जाऊन की चहा वगैरे होताना, आणि चहा घेताना आमचा टी टाईम मी नेहमी इथे आल्यानंतर शेअर करते आणि मला फार आवडतं चहा घ्यायला। सो बघू, मम्मी बरोबर खाली चहा घेणं आणि यावेळी संध्याकाळची चहा मी वरती घेणार आहे मस्तपैकी तुमच्याबरोबर। तोपर्यंत बाय, येते, थांबा थोड्या वेळ। मम्मीने ठेवलेली आहे मस्तपैकी चहा आणि चहा उकळते मम्मी। कमीच आहे ना? मस्तपैकी चहा उकळते आणि हे बघा ब्रुनो गौरी का मम्मी मस्तपैकी चहा करत आहे। आणि मागचं दार सध्या अजून काही क्लिनिंग वगैरे काही झालं नाही आहे। चूल पेटू शकतो ना, पाणी नाही येत तर, पण जास्त हां। तर माझं बाबू झोपलेलं आहे, मी दाखवते। हे बघा आयनचं झोपणं कसं चाललेलं आहे। सो आम्ही इथे झोपलेलो, मी आणि आयन, आणि नंतर वरचं क्लीन झालं का मी आणि आयन वरती झोपणार आहे। आणि हा ब्रुनो, हां बस आयनच्या इथे थांब, हां येऊन देऊ नको कशाला, ठीक आहे? हां बसा। अंथरूण वगैरे काही उचललं नाही, त्याच्या आजूबाजूचं मी तसंच ठेवलं आहे जेणेकरून तो उठू नये। आता मी ब्रश करते आणि मग चहा घेताना तुमच्याशी बोलते, तोपर्यंत बाय।
आजची चहा आलेली आहे. फक्त आयान झोपलेला आहे आणि मम्मी आणि मी आम्ही घेतो चहा. तर सर्वांनी चहा प्यायला या. आणि हा आहे मम्मी, मी मोठा कप घेते. मला मोठा कप, इकडे आल्यानंतर मला चहा खूप लागते. सो सगळ्यात मोठा कप आणि भरलेला कप माझा असतो चहाचा. तर सर्वांनी चहा प्यायला या. आमचा खालचा चहा पिणं झालेला आहे. कोंबडा वारवतोय आणि म्हटलं थोडंसं घेऊन मी जरा वरती येते. आयान झोपलाय तोपर्यंत थोडंसं मी टाइम स्पेंड करते आणि शांतता वाटते अक्षरशः खूप. म्हणजे बराच म्हणजे वर्ष झालं येऊन इथे, त्यानंतर जरा छान वाटतंय. लास्ट इयरला काय झालेलं, आम्ही आलेलो तेव्हा पाऊस नव्हता आणि थोड्या दिवसानंतर मग पावसाला सुरुवात झालेली. यावेळेस ऑलरेडी पावसाला सुरुवात झाली आणि आम्ही आलो. सो वातावरण एकदम थंड आहे, चिल आहे आणि एकदम छान वाटतंय वातावरण. मस्तच. आणि हे आहे रान. आणि या सीझनमध्ये मॉन्सून नजारे तर कमीपणा घेतच नाहीत. वाव, खूप एक्सायटेड आहे. आणि पाणी आणायला जायचं आहे गणसबाईवर, विहिरीवर. आणि त्याच्यानंतर मग ब्रुनोला घेऊन जायचं आहे. असं बाहेरचं जरा पण होईल. आणि कुड्याची फुलं आहेत, ते मे बी आम्ही नंतर जाऊन काढू. पण आज चिकनचा बेत आहे. पप्पा जात आहेत नाक्यावर चिकन आणायला. मग ते आल्यानंतर मग चिकनला मॅरिनेट वगैरे करेन आणि रेसिपी तुमच्याशी शेअर करीन नक्कीच. तर आता मी टाईम स्पेंड करते आणि मग तुमच्याशी बोलते. बाय. आणि हे आहे इकडचे नजारे. सो माझा हिरो पोरे उठलेला आहे. ये पडशीला खाली, पाय सटकेल. आताच वरती आला तो. सो आता त्याला पण फ्रेश करून घेते, चहा वगैरे देते त्याला आणि मग नंतर आम्ही आंघोळी करू, हे ना आया. आणि पाण्यावर जायचं, येणार ना रेनकोट घालून. आम्ही फुल तयारीने आलेलो आहोत आम्ही यावेळेस, जेणेकरून लवकर जाणं होणार नाही आणि व्यवस्थित आम्ही इथं राहून जाऊ. आयान, तुला कसं वाटतंय पाचडला येऊन? छान. आता चुकलं माझं पिल्लू. चला. हो का. सो फ्रेश होऊन झालेलं आहे आणि मगासपासून आयान इथे होता आणि इथे गॅलरीमध्ये पाणी येते या साईडने. सो इथे तो खेळत होता आणि सगळे ओले पाय आणत होता. सो म्हटलं इथे काहीतरी टाकते म्हणजे टेन्शन राहणार नाही, ओल्या पायांचं मी सटकण्याचं टेन्शन नाही. आणि हे पहा, आणि हे मस्तपैकी ढग उतरले डोंगरावर मस्तपैकी छान. आणि पप्पा पण आलेले आहेत चिकन वगैरे घेऊन. पप्पा उघडा, डायरेक्ट उघडा. पप्पांना आयांसाठी पेप्सी वगैरे आणायला सांगितलेले, लॉलीपॉप वगैरे. आयान, आर यू हॅपी? यस. आता नाही, आपल्याला जायचंय नंतर बाहेर. तर आयानला घेऊन आम्ही जाणार आहोत पाण्याला, त्यानंतर ब्रुनोला घेऊन जाणार आहोत आणि मम्मीचं दाखवते काय चाललेलं आहे. सर पप्पांनी आणलेले चिकन मी मगाशीच सांगितले. आयान वरती आहे आणि आमचा बेत आहे चिकनचा. सो कांदा लसूण मसाला आणलेला मी थोडासा, तर सुक्कं असं जरा चिकन मी करणार आहे. आणि चपाती आयानाची फरमाईश होती काल रात्री आणि मम्मीने केलेली आहेत पोहे. असू दे ग. आणि वाटणाची तयारी. सो मला वाटण मिक्सरला पटकन लावून घ्यायचं आहे. मम्मीचं काय चाललंय, मीठ भरणं. आणि मी वाटण करते कारण लाईट गेली तर वाटण करायला मिळणार नाहीये. सो खूप भूक लागलेली. सो जेवणाच्या अगोदर आम्ही खात आहोत पोहे, मम्मीने केलेत आणि वाटण करून झालेलं आहे माझं. म्हटलं लाईट जायच्या अगोदर वाटण करते म्हणजे नंतर टेन्शन नको. आणि पोहे खाल्ल्यानंतर छान छान कांदे पोहे खाल्ल्यानंतर मॅरिनेट करून ठेवते चिकनला. मग चिकनचा रस्सा घालते मस्तपैकी, सुक्कं चिकन. आणि बघू रस्सा करते का सुक्कं करते ते थोड्या वेळाने ठरवते. मधूनच असं वाटतं का रस्सा पण करावं भाताबरोबर खायला, बघते. आणि मग नंतर मग चपाती पण करायचे, ते पण बघू नंतर. आणि पाण्यावर जायचं आहे, ब्रुनोला घेऊन जायचं आहे. बरंच काम राहिलेलं आहे. वरचा भाग क्लीन पण करायचा आहे, ते पण राहिलेलं आहे, ते पण करायचं आहे. तर आयान तेच बोलते, कधी खेळणार तुम्ही माझ्याबरोबर. मस्त मस्त हिरवं. पण ह्याच्यामुळे ते आता दिसत नाही. आयान गेलेला आहे श्लोक बरोबर खेळायला.
आणि पोरं खेळतात. हे बघा आयन खेळतोय. बॅटिंग खेळ चालले आयनची. पाणी आणता येईल पाऊस उघडलाय तर. आमचं खेळणं चाललेलं आहे. आयान करत आहे बॉलिंग आणि श्लोक करत आहे बॅटिंग. चालू राहील. मी जाते घरी, बघू दे पप्पांची चहा झाले का. चिकन मॅरिनेट करून ठेवायला. पाऊस गेला. पागुणीला लावलेलं पिंप किती भरलं आहे, जास्त नाही थोडंसंच. आम्ही चाललेलो आहोत पाण्याला थंड घेऊन. सावकाश. आणि आयन बघा, आयनने घेतलेलं आहे तांब्या. आणि आमचा ब्रुनो आणि मम्मी पप्पा येत आहेत दरवाजा बंद करून. खाली शेतात पाणी साचलंय. आयन बाईक येते, इकडे थांब, या साईडला थांब, इकडे बाईक येते तिकडनं. आणि हे बघा नाही बसायचं नाही, तेच मी म्हणते. आणि आयान आलेला आहे फर्स्ट टाइम विहिरीवर. आयान वाकून नाही पाहायचं, ओके. आणि तांब्या सांभाळून इकडे दे, तांब्या पडणार ते. आणि हे गणेशबाई. आणि हे मस्तपैकी हो आहे आहे, मला माहिती आहे. आणि हे बघ कुड्याची फुलं दिसते तुम्हाला इथे. आणि हे आहे विहिरीच्या इथला भाग. इथे वहल आहे मस्तपैकी. आणि हे बघा आमचे ब्रुनो शेट. अरे ते हे असतात, गवळण असतात. आणि हे बघा मासे पण दिसत आहेत. सो मी घेतला आहे अंडा मस्तपैकी. आणि आयन माझा बाबू माझ्यावर तांबे घेऊन जात. आणि इकडे बघा आयन जा. साईडनीच जा. आणि वाटते थोडंसं पाऊस पडलाय तरी पण. अँड इट्स मी. त्या गवतामध्ये नको जाऊ आया. सो एक हंडा मी मामींना दिलेला आहे काल, जो रात्री आल्यानंतर त्यांनी आम्हाला दिलेला. आणि आता 2 हंडे अजून राहिलेले आहेत, ते घ्यायला जातोय. बघा आमचं काय चाललंय हे बघा. आणि शेतामध्ये ना नांगरणी चाललेली आहे, त्याचं एक दाखवते मी व्हिडिओ काढून तुम्हाला. खूप छान आहे. सो आम्ही लहानपणी ना असं मामा नांगराला जायचा ना शेतामध्ये, तेव्हा आम्ही जायचो आणि खूप मजा करायचो. आयन ते बघ कसं नांगरणी. ते पहा आहे. आयन हे घे, तांब्या घे जा. आयन तांब्या घे, भरायला घे. आणि हे बघा आयन, हे पप्पा ब्रुनो. आणि आयन तांब्या घ्यायला येत आहे, त्याचा तांब्या भरून मगाशी नेलेला त्यांनी. आणि हे बघा, आणि इथे चालले नांगरणी. बैल आणि मस्त नांगरत आहेत. मस्त बघा नांगरणी चालले मस्तपैकी. वॉट अ व्ह्यू. विहीर पण येते आणि नांगरणी पण होते. हे बघा छानपैकी. सो चूल पेटवलेली आहे, पेटत आहे म्हणजे करायचं आहे चुलीवर चिकन. सो कालवण घालणार आहे मी. मामा हाक मारतात मामींना. शेतावर गेल्यात मामी गेल्यात. सो चिकन घालताना मी काय आणलेलं नाही आहे. मी ज्याच्यावर रेकॉर्ड करीन का मी चिकन वगैरे घालते किंवा काय, तर ते काय करता येणार नाही. पटापट घालते कारण अजून बरीच कामं राहिलेली आहेत आणि नंतर भूक लागेल. सो मी पटापट करते. काल रात्री येणं झालं आणि नवीन जागा त्याच्यामुळे झोप नाही झाले. सो
दुपारी थोडं झोपण्याचा प्रयत्न करेन. आता जरा अंग टाकलेलं बघा. चला तर मी आता लवकर चिकन घालते आणि मग तुमच्याशी बोलते. आणि हे बघा पप्पा आणि आयान खेळत आहेत. मस्तपैकी चिकन शिजत आहे आणि मी वाट बघत आहे चिकन होण्याची, कारण हे रस्सा घातलाय. रश्श्यातलं चिकन शिजलं का त्यातलं थोडंफार चिकन बाजूला काढून सुक्क चिकन करणार आहे. तर अजून चुलीवरचं चाललेलं आहे शिजणं. मम्मी करत आहे चपाती. 3:30 वाजायला आलेले आहेत आणि आयान खेळत होता बाहेर. त्याला किती आवाज दिला जेवायला नाही याला. सो मी आणि मम्मीने जेवून घेतलं, पप्पाही जेवलेत आणि आता आयानला जेवायला देत आहे. मस्तपैकी सुक्क चिकन आणि कलेजी फ्राय मसाल्यातली आणि चपाती आहे त्याला, हे ना आयान. सो आमचं खेळणं चाललेलं आहे आणि पाऊस उघडलेला आहे बघू शकता. बिलकुल आता काहीच ढग वगैरे काहीच नाहीये. हा छानपैकी थंड थंड वारा सुटलेला आहे. छान मस्त वाटतंय आणि आता पोट भरलंय तर असं वाटतं झोपून जावं. आयान 5:30 वाजायला येत आहेत आणि आयांचं बघा काय चाललंय. मँगो ए पडेल पडेल हातात ना परत. व्यवस्थित आयन दाखव ना, तुला मँगो खाताना दाखवते. बरं ठीक आहे चालेल चल. मँगो खाते मँगो. आमचा जोरातचा लॅम्बा. व्यवस्थित खा प्रॉपर, सांडू नको खाली. सो हा आहे आमचा टी टाइम संध्याकाळचा. तर सर्वांनी चहा प्यायला या. आणि हे बघा आयन परत क्रिकेट खेळतोय. तर बघा बॉलिंग करतोय. मी आणि मम्मी ते मस्तपैकी नजारा घेत डोंगराची नजारा घेत मस्तपैकी चहा पितोय. हे बघा हा डोंगर कशी दाखवलं. हे बघा हे डोंगर मस्तपैकी आम्ही चहा घेतोय. तर सर्वांनी चहा प्यायला या. आणि हे पहा धावते ढग कसे पसरत आहेत आता पूर्ण इथपासून इथपर्यंत. हो हो मस्त मस्त. हेच आहे आमच्या गावची ब्युटी. मस्त मस्त. हा हो आणि इकडे पण आहेत. आणि इकडे पण पाहू शकता या साईडला. दिसतंय की नाही दिसत आहेत. एवढं नाही दिसत आहे तर पूर्ण ढग आलेत. छान छान. आणि आमचं चाललेलं आहे ॲक्च्युली काम. मी काम करत इकडे येत होते आणि असं दिसलं, म्हटलं चला कॅप्चर करावं छानपैकी. पावणे 11 होत आलेले आहेत आणि वेळ झाले तुमचा निरोप घेण्याची. हा आणि आम्ही खेळत होत ना, म्हणजे पप्पा आणि आयान नवे व्यापार खेळत आहे ब्रुनो आणि मम्मी नाही बघ मम्मीचे पाय दुखतात. त्याच खूप साफसफाई झाली. वरचं सेक्शन साफ केलं आणि आम्ही आता आयान आणि मी वरती झोपणार आहोत. आणि वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. चला तर मग मी म्हणाली तुमची रजा घेते. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तुमच्या भेटीस येईन. तोपर्यंत बाय बाय. आयान नीट से बाय ना, ये ना बाय.